नमस्कार. मी रश्मी, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन कोच. नवीन वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू होऊन आज बरोबर 17वा दिवस आहे. तुम्ही डिसेंबरमध्ये नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहिली. सेलिब्रेशन्स, फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत सगळ्यांचे प्लॅन्स आता पूर्ण झालेले आहेत. सगळे प्लॅन्स करून झालेले आहेत आणि ते एक्झिक्यूट करून सुद्धा झालेले आहेत, बरोबर? नवीन वर्षामध्ये जसं तुम्ही पदार्पण केलं, जसं की जानेवारीचा फर्स्ट वीक, राईट? त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुमचं गोल सेटिंग केलं असेल की तुम्हाला 2025मध्ये काय काय साध्य करायचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गोल लिस्ट लिहिली पण असेल. ड्रीम लिस्ट ज्याला आपण म्हणतो, विश लिस्ट म्हणतो, बकेट लिस्ट म्हणतो, राईट? या सगळ्या तुमच्या लिहूनही झालेल्या असतील, बरोबर? आणि तुम्ही खूप उत्साहाने त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली असेल. पण जसं मी आज परत एकदा म्हणते आहे आणि सांगते आहे की आज 17वा दिवस आहे नवीन वर्ष सुरू होऊन. तर तुम्ही किती कन्सिस्टंटली ज्या गोष्टींवर काम सुरू केलं होतं त्या गोष्टी अजूनही तुमच्या कन्सिस्टंटली सुरू आहे. एक क्विक चेक, राईट? आपण असं म्हणतो ना की माइलस्टोन चेक किंवा एक क्विक रिकॅप रिव्ह्यू, की तुम्ही जे पण साध्य करू इच्छित आहात त्या दृष्टीने तुमची वाटचाल कशी सुरू आहे. म्हणून मी जरा थोडंसं थांबून असा विचार केला की आपण 15 जानेवारी नंतर हा व्हिडिओ आपला पब्लिश करूयात आणि आपण एक क्विक चेक, ठीक आहे ना, एक इंट्रोस्पेक्शन आपण ज्याला म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे. ठराविक काळानंतर जेव्हा तुम्ही एखादी विश लिस्ट किंवा गोल लिस्ट याच्यावर काम करायला सुरू करता, त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने कन्सिस्टंटली सुरू आहे की नाही याचा एक आढावा घेणं खूप महत्त्वाचं असतं, बरोबर? आणि त्याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा आपण आज गोल सेटिंग कन्सिस्टंटली करतो आहोत की नाही, ॲक्शन घेतो आहोत की नाही, या गोष्टींबद्दल चर्चा करत आहोत, तेव्हा दोन गोष्टी मला तुम्हाला आवर्जून सांगाव्याशा वाटत आहेत आणि म्हणूनच त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे, राईट? जर का तुम्ही तुमची बकेट लिस्ट, विश लिस्ट बनवलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही खूप उत्साहाने काम सुरू केलेलं होतं, पण ते आता हळूहळू मागे पडतंय किंवा प्रोक्रॅस्टिनेशन म्हणा किंवा करण्याची उमेद म्हणा जरा थोडीशी कमी झालेली आहे, तर तुम्ही आज या व्हिडिओच्या मार्फत परत त्याला बूस्ट देऊ शकता आणि परत नंतर तुम्ही त्या कन्सिस्टंटली कशा करू शकता याच्यासाठी मोटिवेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, बरोबर? तर तुम्ही सर्वात प्रथम जी बकेट लिस्ट केलेली आहे किंवा गोल लिस्ट केलेली आहे ती तुम्ही लिहिलेली आहे का? आणि जर का ती तुम्ही लिहिलेली असेल तर ती तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या समोर 24/7 दिसेल अशी कुठेतरी स्टिक केलेली आहे का? तुमच्या वॉलवर, तुमच्या दरवाज्यावर, डोअरवर, जी की तुम्हाला मॅक्झिमम वेळा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ती स्टिक केलेली आहे का? जेणेकरून तुमची काय स्वप्न आहेत, काय गोल्स आहेत हे तुम्हाला सतत रिमाइंड होत राहील. असं केलेलं आहे का? की फक्त ते एखाद्या बुकमध्ये आहे, नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे? या गोष्टीचा एकदा विचार करा. आणि जर का तुमचे हे गोल्स फक्त एका बुकपर्यंतच मर्यादित असतील तर आज ते एखाद्या A4 साईजच्या पानावर, आणि मी तर म्हणेन की शक्य असेल तर एखादा A4 साईजचा येल्लो कलरचा पेपर आणि त्याच्यावर रेड कलरने तुमचे गोल्स प्रायोरिटी करा, ठीक आहे? 5च गोल्स घ्या की हे 5 गोल्स मला 2025मध्ये साध्य करायचे आहेत आणि ते तुम्ही बोल्ड अक्षरांमध्ये लिहा आणि सतत 24/7 पैकी जास्तीत जास्त वेळा तुम्ही जेव्हा याच्यावर लक्ष देऊ शकाल किंवा इथे तुमची दृष्टी जाईल, इथे तुमचे विजन जाईल, अशा ठिकाणी तुम्ही त्याला स्टिक करा, ठीक आहे ना? जस्ट पिनअप करा. एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सतत रिमाइंडर मिळत राहील की तुमचे हे गोल्स आहेत जे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत किंवा या गोष्टी तुम्हाला 2025मध्ये साध्य करायच्या आहेत, बरोबर? आणि जेव्हा तुम्हाला याचं रिमाइंडर मिळत राहील, जेव्हा तुम्ही या सतत तुमच्या डोळ्यांच्या समोर पाहाल, तेव्हा तुम्हाला आपोआप ॲक्शन घेण्याची स्फूर्ती मिळत राहील, ठीक आहे? आणि कन्सिस्टंटली काही गोष्टी तुम्ही हे साध्य करण्यासाठी करत राहाल, ठीक आहे? तर खूपच साधी आणि सोपी गोष्ट आहे की जे गोल्स तुम्ही लिहिलेले आहेत किंवा फक्त मनामध्ये तुम्ही जे विचार केलेला आहे त्याला आज तुम्ही पानांवर उतरवून काढा. येल्लो कलर का? तर याच्या मागे लॉजिक खूप छान आहे की सबकॉन्शियस लेव्हलला येल्लो कलर खूप जास्त प्रभावित करतो. तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकमध्ये ज्या स्माइली असतात त्या सुद्धा येल्लो असतात, ज्या की आपल्याला अत्यंत प्रभावी आणि इमोशन्स, फिलिंग्स देण्यासाठी खूप मदत करतात, ठीक आहे ना?
आपण त्याच्यासोबत रेझोनेट करतो. म्हणूनच तर याचा विचार करून व्हॉट्सॲप किंवा फेसबुकमध्ये सुद्धा स्माइली किंवा इमोजीज देण्यासाठी येलो कलरचा यूज केलेला आहे. तर आपण ही एक छोटी ट्रिक आणि टिप जी आहे ती आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करूयात. एक येलो पेपर आणि त्याच्यावर तुम्ही रेड कलरनी, रेड पेननी बोल्डमध्ये तुमचे गोल्स लिहून तुमच्या डोळ्यांच्या समोर स्टिक करा. ठीक आहे, ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, दररोज तुम्ही त्याच्यावर छोटे छोटे ऍक्शन्स घ्या. ठीक आहे, जर का तुमचं गोल असेल की तुम्हाला स्लिम व्हायचं, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला निगेटिव्ह वोकॅबलरी जी आहे ती 100% कमी करायची आहे. ठीक आहे ना, रिमूव्ह करायची आहे. तुम्हाला असं म्हणायचं नाहीये की मला वेट लॉस करायचं आहे. ठीक आहे, वेट लॉस याच्यामध्ये जर का तुम्ही डोळे बंद करून विचार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय दिसतंय, वेट दिसतंय, राईट. आणि लॉस म्हणजे काहीतरी कमी होतंय. ठीक आहे, म्हणजे लॉस हा एक निगेटिव्ह वर्ड आहे. आणि वेट, ठीक आहे, वेट म्हणजे आपल्याला नेहमी वेट गेनच वाटतं, पण वेट कमी झालेलं आहे असं इमॅजिन नाही करत. वेट म्हणजे आपल्याला एखादी हेल्दी व्यक्तीच दिसते, बरोबर आहे. तर म्हणून इथे आपण स्लिम हा एक शब्द यूज करणार आहोत की मी स्लिम होत आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल देते की जर का तुमचा गोल असेल की तुम्हाला स्लिम व्हायचं आहे, एक आयडियल वेटला तुम्हाला यायचं आहे, तर तुम्ही असं एक अफर्मेशन किंवा एक गोल तुमचं मेन्शन करू शकता की मी स्लिम बनलेली आहे या तारखेपर्यंत. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही ते डेली तुमच्या डोळ्यांच्या समोर बघाल तेव्हा तुम्हाला स्फूर्ती येईल की मी आज काहीतरी करायला पाहिजे, आज मी हेल्दी खायला पाहिजे, किंवा मी आज थोडंसं वॉक करायला पाहिजे. तुमच्या सबकॉन्शियस लेवलला ती प्रोग्रामिंग आपोआप होत राहील की हे माझं उद्दिष्ट आहे आणि याच्यासाठी मला या ऍक्शन घ्यायच्या आहेत. पण तुम्हाला त्याच्यासोबत असोसिएट व्हावं लागेल, आणि असोसिएट होण्यासाठी ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या समोर दिसणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर का एखादी गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टेशन घडून येत नसेल तर त्याला फक्त दोन गोष्टी जबाबदार असतात. एक म्हणजे कार्मिक ब्लॉक आणि सेकंड म्हणजे सबकॉन्शियस लेवल ब्लॉक. ठीक आहे, कार्मिक ब्लॉक हा तुमच्या कार्मिक अकाउंट्समुळे, तुमच्या कर्मांच्या सिद्धांताचा जो आपण म्हणतो प्रभाव आहे त्याच्यामुळे काही गोष्टींच्या अडचणी किंवा ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये येतात. आणि एक असतो तो तुमच्या स्वतःच्या सुप्त मनाचा ब्लॉक. ठीक आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस लेवलचा ब्लॉक म्हणतो. हे दोन्हीही ब्लॉकेजेस तुम्ही मॅनिफेस्टेशनद्वारे किंवा काही टेक्निक्स थेरपीजच्या द्वारे, ज्या की खूप सिम्पल आहेत, ठीक आहे, त्याच्याद्वारे तुम्ही या दूर करू शकतात, ओव्हरकम करू शकतात. तर अशाच प्रकारच्या अडचणी जर तुमच्या लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये किंवा काही सिच्युएशन्सच्या मार्फत तुमच्या लाईफमध्ये येत असतील तर तुम्ही नक्की माझं चॅनल नेहमी बघत राहा. तुम्हाला याच्यावर नेहमी टिप्स आणि काही सजेशन्स आणि खूप छान रेमेडीज माझ्याकडून मिळत राहतील. आणि हे छोटे छोटे उपाय जर का तुम्ही केले तर तुम्ही खूप तुमच्या सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक हॅपीनेस, जॉय आणि एक पीस खूप छानपणे घेऊन येऊ शकता, किंवा एक आनंदी जीवन तुम्ही सरळपणे जगू शकता. तर जर का आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की ही अपॉर्च्युनिटी घ्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आज जसं मी तुम्हाला एक खूप छोटी गोष्ट सांगितलेली आहे की एक जी तुमची गोल लिस्ट आहे ती तुम्हाला फक्त तुमच्या डोळ्यांसमोर 24/7 आणायची आहे, याच्यावर विचार करा. आणि जर का आतापर्यंत गोल सेटिंग केलेली नसेल तर 2025 मध्ये काय काय साध्य करायचं आहे आणि 2025च्या शेवटी कशी लाईफस्टाईल अचीव करायची आहे याच्यावर जरा विचार करा आणि ती लिहून काढा. नॉट मोर दॅन 5. ठीक आहे, 5 गोल्स, 5 बकेट लिस्ट मोर दॅन इनफ आहे. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक रूल आहे, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आणत नाही तोपर्यंत ती रियालिटीमध्ये येत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट बघा, ती एका माणसाच्या म्हणजे एखाद्या मनुष्याच्या मनाची आधी कल्पना असते आणि त्याच्यावर ॲक्शन घेतल्यानंतर तो जो प्लॅन आहे किंवा ती जी आयडिया आहे, ते जे इमॅजिनेशन आहे ते प्रत्यक्षामध्ये येतं. मग तो पेन म्हणा, मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, आधी कोणाच्या तरी मनाची संकल्पना असते आणि मगच नंतर ते प्रत्यक्षामध्ये येतं, बरोबर आहे. तसं तुमचं ड्रीम, तुमची जी गोल लिस्ट आहे, जी बकेट लिस्ट आहे, ती आधी तुमच्या मनामध्ये एक संकल्पना म्हणून घेऊन या. ठीक आहे, आणि मग नंतरच ती तुमच्या प्रत्यक्षात लाईफमध्ये येण्यासाठी तयार होईल. ठीक आहे, तर याच्यावर नक्की विचार करा आणि ही गोष्ट पुढचे 3-4 दिवस का होईना तुम्ही घेऊन ही गोष्ट अंमलामध्ये आणा.
मग याच्यानंतर तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहा. तुमच्या गोल्सवर, तुमच्या ड्रीम लिस्टवर कसं काम करायचं आणि हे गोल्स कसे अचीव करून घ्यायचे 2025च्या शेवटीपर्यंत, हे आपण सोबतच काम करूयात याच्यावर. ठीक आहे, आता इथेच थांबूयात आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुमची गोल लिस्ट तयार असेल तेव्हा आपण पुढच्या स्टेप्सच्या बाबतीत बोलूयात. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमची गोल लिस्ट लवकरच पूर्ण करा आणि मला कमेंट करा की आमची गोल लिस्ट तयार आहे, आणि मग आपण पुढच्या स्टेप्सवर नक्कीच काम करूयात पुढच्या व्हिडिओच्या मार्फत.